हॅलो माय डिअर फ्रेंड्स, आतापर्यंत आपण पूर्ण एलिमेंटरी कॅनलचा स्टडी केलेला आहे. त्याचा प्रत्येक पार्ट आपण समजून घेतला. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं फंक्शन कसं आहे, हे सगळं समजून घेतलं. आणखीन डिटेल आपण जेव्हा डायजेशन पाहू, त्या डायजेशनमध्ये त्या प्रत्येक ऑर्गनचा काय काय रोल आहे हे आपण जेव्हा डायजेशन शिकणार, त्या डायजेशनमध्ये आपण सगळं काही समजून घेऊ. तर आतापर्यंत जो आहे आपण प्रत्येक पार्टचा स्टडी केलेला आहे. जसं की आपलं जे एलिमेंटरी कॅनल आहे त्याच्यामध्ये बक्कल कॅव्हिटी असेल किंवा फॅरिंग्स असेल, इसोफेगस, स्टमक, इंटेस्टाईन, या प्रत्येक पार्टचा आपण स्टडी केलेला आहे. सगळे डिटेलमध्ये समजून घेतलेलं आहे. आणि लास्ट लेक्चरमध्ये जे आहे ते आपण स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन याचा स्टडी केला, स्टमकचा पण स्टडी केला. तर ते सगळे जे लेक्चर आहे ते मी प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहे. तर ते प्लेलिस्ट जाऊन तुम्ही जरूर बघा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. तर या लेक्चरमध्ये आपण शिकणार की हिस्टॉलॉजी ऑफ एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनलची आपल्याला हिस्टॉलॉजी शिकायची आहे. हिस्टॉलॉजी म्हणजे काय, नावाचं हिस्ट म्हणजे टिश्यू. तर टिश्यूचा स्टडी करायचा आहे आपल्याला. तर आपली जी एलिमेंटरी कॅनल आहे, आपल्याला माहीत आहे आपली एलिमेंटरी कॅनल जे स्टार्ट होते ते आपल्या माउथपासून आणि एंड होते म्हणजे ॲनसपर्यंत. ही लास्ट लेक्चरपर्यंत आपण सगळं डिटेल शिकलेलं आहे. तर ही जी कंप्लीट एलिमेंटरी कॅनल आहे आपली, त्या एलिमेंटरी कॅनल कशा तऱ्हेनं बनलेली आहे, कोणत्या कोणत्या टिश्यूपासून बनलेली आहे, कोणत्या कोणत्या लेअरपासून बनलेली आहे, त्याचा आपल्याला स्टडी करायचं आहे. तर आपलं टायटलच आहे की हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ एलिमेंटरी कॅनल. तर इथे मी काही डायग्राम काढलेले आहेत बघा. त्या डायग्राम व्यवस्थित या डायग्रामचा आपल्याला स्टडी करायचा आहे. याच्यावरूनच हे सगळं डिस्क्रिप्शन समजून घ्यायचं हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर. तर बघा, आता आपली ही जी एलिमेंटरी कॅनल आहे जी स्टार्ट होते माउथपासून आणि एंड होते ते म्हणजे ॲनसपर्यंत किंवा लार्ज इंटेस्टाईनचा लास्ट पार्ट. तर ही जी कंप्लीट एलिमेंटरी कॅनल आहे ती 4 लेयर्सपासून बनलेली आहे. किती लेअर आहे त्याच्या? 4 लेअर आहे. एकावर एक 4 लेअर. म्हणजे बघा आता तसं समजणार नाही. बघा की हे आहे फॉर एक्झाम्पल आपला हा आहे इसोफेगस, याला म्हणू आपण स्टमक. हे आहे आपलं स्टमक आणि मग इकडे आहे इंटेस्टाईन, राईट. तर मधात काय आहे? मधात आहे ल्युमेन. ही आपल्या अन्न, आपला फूडचा रस्ता आहे. आपलं अन्न जायचा हा रस्ता. तर ही जी पूर्ण इथून आपल्या बकल कॅव्हिटीपासून काय सुरू झाली आपली एलिमेंटरी कॅनल, अन्ननलिका म्हणतो आपण त्याला. एलिमेंटरी कॅनल इथून स्टार्ट झाली आणि पूर्ण अन्ननलिका जी आहे ते इथे ॲनसमध्ये येऊन ते एंड झालेली आहे. तर ही जी कंप्लीट अन्ननलिका आहे आपली एलिमेंटरी कॅनल आहे ही 4 लेअरपासून बनलेली आहे. एकावर एक 4 लेअर आहे. याच्या कोणते 4 लेअर आहे बघा, की जसं की हा फर्स्ट लेअर आहे, याच्यावरती हा सेकंड लेअर आहे असा समजा. त्याचबरोबर हा जो आहे हा असा थर्ड लेअर आहे असं समजा. त्याचबरोबर आणखीन एक 4th लेअर आहे याच्यावरती. तर अशा 4 लेअरपासून आपली एलिमेंटरी कॅनल बनलेली आहे. ही जी एलिमेंटरी कॅनल आहे याच्यावर एकावर एक असे 4 लेअर आहे. त्या 4 याला नावं आहे, डिफरंट नावं कोणते आहेत. तर समजलं का तुम्हाला 4 लेअर कोणत्या आहेत? आपली एलिमेंटरी कॅनल कशा 4 लेअरपासून बनलेली आहे समजलं. त्या 4 लेअरला नाव पण दिलेली आहेत. ते नावं कोणती आहेत? बोर्डवर डायग्राम काढलेली आहे. नाव पण लक्षात ठेवा. सगळ्यात बाहेरची जी लेअर आहे लक्षात घ्या, ही जी सगळ्यात आउटर लेअर आहे तर याला म्हणतात सेरोसा. त्याच्या आत आहे मस्क्युलॅरिस. त्याच्या आत आहे सबम्युकोसा आणि सगळ्यात आतली जी लेअर आहे त्याला म्हणतात म्युकोसा लेअर. तशा 4 लेअरपासून आपली एलिमेंटरी कॅनल बनलेली आहे कंप्लीट. इथून ते एकावर एक 4 लेअर चालू होतात. तर सगळ्यात आत कोणता आहे? ही जी आपली समजा फॉर एक्झाम्पल ही जी एलिमेंटरी कॅनल आहे याच्या सगळ्यात आतली लेअर काय समजणार आपण? सगळ्यात आतली लेअर आहे म्युकोसा. त्याच्या बाहेरची लेअर कोणती आहे? सबम्युकोसा. सगळ्यात बाहेरची लेअर कोणती आहे? मस्क्युलॅरिस. आणि त्याच्याही बाहेरची 4th लेअर आहे सेरोसा. तशा 4 लेअर आहे लक्षात ठेवा. तर आता ही डायग्राम इकडे काढलेली आहे. तर या डायग्राममध्ये तुम्हाला आपण डिटेलमध्ये आणखीन शिकू याच्यामध्ये. तर ही जी डायग्राम आहे ही स्टेट बोर्डमधली डायग्राम आहे आपली. आणि इकडे जी मी डायग्राम काढलेली आहे या साईडला ही NCERT मधली डायग्राम आहे. तर ह्या दोन्ही डायग्राममध्ये काही डिफरन्स नाही. या सगळ्या दोन्ही डायग्राम सेमच आहेत. नावं वगैरे जी लेबलिंग आहे ते पण बिलकुल सेम आहे. फक्त NCERTमध्ये काय केलं की NCERTमध्ये पूर्ण अशी डायग्राम काढलेली आहे आणि आपल्या स्टेट बोर्डमध्ये याचा हाफ पार्ट घेतलेला आहे. असा हाफ पार्ट घेतलेला आहे. दिसते तुम्हाला हा हाफ पार्ट आहे, राईट. तर हा हाफ पार्ट घेतला आहे स्टेट बोर्डमध्ये आणि NCERTमध्ये हा कंप्लीट पूर्ण पार्ट घेतलेला आहे. तर मला असं वाटते जर तुम्ही ही जर NCERTमधली डायग्राम समजून घेतली तर तुम्हाला याच्यापेक्षा ही डायग्राम बेटर समजेल. तर दोन्ही रेफरन्ससाठी मी ही डायग्राम इकडे काढलेली आहे. तर एकदा याचे व्यवस्थित नावं लक्षात ठेवा, लेबलिंग लक्षात ठेवा. सारखंच आहे दोघांमध्ये स्ट्रक्चर. दोघांचे लेबलिंग बिलकुल सेम आहे. एकदा आपण त्यांचे लेबल्स काय, त्याचे नावं काय आहे ते समजून घेऊ. बघा ती ही NCERTची डायग्राम आहे. एलिमेंटरी कॅनलची आपली डायग्राम आहे. एलिमेंटरी कॅनल जर आपण अशी कट केली फॉर एक्झाम्पल, ही आपली एलिमेंटरी कॅनल, आपली अन्ननलिका.
तर या अन्ननलिकेवर एकावर एक असे 4 लेअर आहेत, राईट. मग आता ही जर अन्ननलिका आपण कट केली, ट्रान्सफर सेक्शन जर याचा घेतला, तर आपल्याला दिसते आतमध्ये काय पोकळी आहे ना, याला आपण लुमेन म्हणतो. लुमेन ही मधली जागा पोकळी आहे, लुमेन. आणि मग या लुमेनवर एकावर एक असे थर आहेत, लेयर्स आहेत. तर सगळ्यात बाहेरचा लेअर कोणता दिसतो? सगळ्यात बाहेरचा लेअर आहे सेरोसा, राईट, सेरोसा. त्याचबरोबर त्याच्या आतमध्ये आणखीन कोणता लेअर आहे? तो आहे मस्क्युलॅरिस. नाव लक्षात ठेवा, एकदम इझी आहे. सगळ्यात बाहेरची लेअर कोणती आहे एलिमेंटरी कॅनालची? सेरोसा. त्याच्या आतमध्ये कोणती लेअर आहे? त्याच्या आतमध्ये आहे मस्क्युलॅरिस लेअर. आणि त्याच्या आत कोणती आहे? थर्ड नंबरची, तर ती थर्ड नंबरची आहे सब म्युकोसा. आणि सगळ्यात आतमध्ये कोणती लेअर आहे? तर ती आहे म्युकोसा लेअर. लक्षात आलं? तर असं एकावर एक अशा 4 लेअर आहेत. तर परत एकदा बघा की सगळ्यात बाहेरची सेरोसा, त्याच्या आतमध्ये आहे मस्क्युलॅरिस, त्याच्या आतमध्ये आहे सब म्युकोसा आणि त्याही आतमध्ये आहे म्युकोसा ही लेअर. तर ह्यांसाठीचं झालं. इकडे पण तसंच आहे, सेम सेरोसा लेअर तुम्हाला दिसते, तुम्हाला इथं तुम्हाला सब म्युकोसा लेअर दिसते. तर इथे हे थोडंसं यांनी शॉर्टमध्ये घेतलेलं आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला डिटेलमध्ये ते सगळ्या लेअर समजून येतात व्यवस्थित. तर हे समजायसाठी बिलकुल सेम आहे सगळं. हे समजायसाठी पण तुम्हाला ही डायग्राम जर तुमच्या लक्षात आली तर ही पण तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जाईल. तर याची चांगली प्रॅक्टिस करा तुम्ही. डायग्राम जे आहे दोन्ही ह्या व्यवस्थित तुम्ही ड्रॉ करा, न पाहता तुम्हाला काढता आलं पाहिजे. 2-4 वेळा याची प्रॅक्टिस करा. सगळ्या लेबलिंग वगैरे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे. एकदा तुम्हाला डायग्राम काढता आली, लेबलिंग त्याला व्यवस्थित करता आले, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायला काही जड जाणार नाही. तर आता इथपर्यंत काय समजलो आपण? इथपर्यंत आपण शिकलो की आपली जी एलिमेंटरी कॅनल आहे ती डिफरंट 4 लेअर पासून बनलेली आहे. म्हणजे कंप्लीट एलिमेंटरी कॅनल, बरं, कंप्लीट जे माउथ पासून स्टार्ट झाली आणि एनएस पर्यंत संपली. ही कंप्लीट एलिमेंटरी कॅनल बनलेली आहे 4 डिफरंट लेअर पासून. तर सगळ्यात बाहेरच्या लेअरला म्हटलं नाव सिक्वेन्सनी लक्षात ठेवा. सगळ्यात आउटर लेअरला काय म्हटलं? सेरोसा. त्याच्या आतल्या लेअरला म्हटलं मस्क्युलॅरिस. त्याच्याही आतल्या लेअरला म्हटलं सब म्युकोसा. आणि सगळ्यात आतली जी लेअर आहे 4 नंबरची ती आहे म्युकोसा. लक्षात आलं? आणि त्या म्युकोसाच्या आत मग काय? ल्युमेन, पोकळी, जिथून अन्न जाते आपलं, आहे ना, पोकळी. तर अशा तऱ्हेनं 4 लेअर पासून आपली अन्ननलिका ही बनलेली, आपली एलिमेंटरी कॅनल बनलेली आहे. तर 1 बाय 1 करून आपण काय करणार आहोत? या सगळ्या लेअरचा स्टडी करणार आहोत. ही प्रत्येक लेअर कोणत्या टिश्यू पासून बनलेली आहे आणि या प्रत्येक लेअरमध्ये काय काय मॉडिफिकेशन झालेलं आहे. आपल्या अन्ननलिका जी आहे ही कंप्लीट या 4 लेअर पासून तर बनलेली आहे, पण काही ठिकाणी याचं मॉडिफिकेशन झालेलं आहे, काही ठिकाणी याचे चेंज झालेले आहेत. जसं की स्टमकमध्ये काही ठिकाणी ह्या लेअर चेंज झालेल्या आहेत, फंक्शननुसार चेंज झालेलं आहे. स्टमकचं काही वेगळं फंक्शन आहे, त्याच्या अकॉर्डिंग मग ह्या लेअर चेंज झालेले आहेत. इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर इंटेस्टाईन आपला स्मॉल इंटेस्टाईनचं फंक्शन वेगळं आहे, लार्ज इंटेस्टाईनचं फंक्शन वेगळं आहे ना. तर त्याच्या अकॉर्डिंग पण ह्या लेअर चेंज झालेल्या आहेत, म्हणजे मॉडिफिकेशन झालेलं आहे. पण कोणाच्या अकॉर्डिंग मॉडिफिकेशन झालेलं आहे? ते म्हणजे फंक्शनच्या अकॉर्डिंग. प्रत्येक ऑर्गनचं काय फंक्शन आहे त्याच्या अकॉर्डिंग ह्या लेअर चेंज झालेल्या आहेत. यांनी स्वतःमध्ये बदल केलेले आहेत. ते काय बदल झालेले आहेत आणि ह्या प्रत्येक लेअर काय कोणत्या टिश्यू पासून बनलेल्या आहे, कोणत्या सेल पासून बनलेल्या आहे, ह्या सगळं डिटेल 1 बाय 1 करून आपण स्टडी करणार. ठीक आहे. तर सगळ्यात फर्स्ट जो लेअर आहे तो आहे सेरोसा लेअर. लक्षात घ्या, सगळा फर्स्ट लेअर आहे सेरोसा. आणि सेरोसा हा जो लेअर आहे, आउटर मोस्ट लेअर आहे, इट इज द आउटर मोस्ट लेअर ऑफ द एलिमेंटरी कॅनल अँड इट कन्सिस्ट ऑफ स्क्विमस इपिथेलियल सेल्स. कशापासून बनलेला आहे? स्क्विमस इपिथेलियल पासून बनलेला आहे आणि ज्याला मेसोथेलियम पण म्हणतात. लक्षात ठेवा, इथे एकदा मी नोट करून देतो. तर ही जी आउटर मोस्ट लेअर आहे आपल्या एलिमेंटरी कॅनलची, तर ती आहे सेरोसा. आणि सेरोसा बनलेली आहे स्क्विमस इपिथेलियल सेल्स पासून किंवा स्क्विमस इपिथेलियल टिश्यूज पासून. त्यालाच आपण मेसोथेलियम म्हणतो. जनरली लक्षात ठेवा, हे जे स्क्विमस इपिथेलियम असतात, जे आपल्या बॉडी कॅव्हिटी आहेत, त्या बॉडी कॅव्हिटी ज्या आहेत या स्क्विमस इपिथेलियम पासून बनलेल्या आहेत. तर आपण जेव्हा टिश्यूचं स्ट्रक्चर शिकणार तेव्हा आणखीन तुम्हाला डिटेलमध्ये माहीत होईल की आपल्या कोणत्या ऑर्गनमध्ये, आपल्या बॉडीच्या कोणत्या पार्टमध्ये कोणते टिश्यू प्रेझेंट आहेत, राईट. तर आता इथे एक लक्षात ठेवा की आपली ही जी एलिमेंटरी कॅनल आहे तिचा जो बाहेरचा लेअर आहे, सगळ्यात बाहेरचा जो लेअर आहे एलिमेंटरी कॅनलचा, त्याच्यामध्ये कोणते टिश्यू आहेत? त्याच्यामध्ये स्क्विमस इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट आहे किंवा इपिथेलियम म्हणतात त्याला, किंवा त्याला मेसोथेलियम पण नाव आहे. ठीक आहे, त्यालाच म्हणतात मेसोथेलियम. तर अशा तऱ्हेनं हा आहे आपल्या एलिमेंटरी कॅनलचा सगळ्यात आउटर लेअर, ज्याला म्हटलं सेरोसा. मग आता थोडंसं आतमध्ये येऊ. सेरोसाच्या आत आपल्याला दिसते मस्क्युलर लेअर. कोणती?
मस्क्युलॅरिस नावाची एक लेअर आपल्याला दिसते बघा. ही मस्क्युलॅरिस लेअर आहे, सेरोसा आउटर लेअर, ही 2 नंबरची लेअर मस्क्युलॅरिस, सेरोसाच्या आत आहे मस्क्युलॅरिस. आता ही जी मस्क्युलॅरिस लेअर आहे ही स्मूथ मसल आहे. याच्या नावातच आपल्याला दिसते मस्क्युलॅरिस, म्हणजे मसल पासून बनलेली आहे ही लेअर. ठीक आहे. आणि कोणत्या मसल आहे तर ह्या स्मूथ मसल आहे, एक लक्षात ठेवा. तर कशा मसल्स आहेत ह्या? स्मूथ मसल्स आहेत. जी आतली लेअर आहे ती स्मूथ मसल्स पासून बनलेली आहे, त्याला नाव आहे मस्क्युलॅरिस. आणि नेहमी लक्षात ठेवा, स्मूथ मसल जे आहेत ह्या इनव्हॉल्युंटरी मसल्स असतात, त्याची मुवमेंट आपल्या हातात नसते. हे ऑलवेज लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा स्मूथ मसल असा वर्ड येईल तेव्हा लक्षात ठेवा की याची मुवमेंट आपल्या हातात नसते, ते ऑटोमॅटिक होत असते. जसे की हार्टमध्ये पण स्मूथ मसल आहे, तर याची मुवमेंट आपल्या हातात आहे का? हार्टचं धडधड वाढवणं आपल्या हातात आहे का? आपल्या मर्जीनुसार होते का हे सगळं? नाही. जसं की आता माझा हात मला लिहायचा आहे किंवा माझी मान इकडे तिकडे मला फिरवायची आहे, तर ह्या ज्या मसलची मुवमेंट आहे ही कशी आहे? ही व्हॉल्युंटरी मुवमेंट आहे, बरोबर. तर ही व्हॉल्युंटरी मुवमेंट आहे, ह्या व्हॉल्युंटरी मसल्स आहेत, लक्षात ठेवा. आणि स्मूथ मसल कशा असतात? ह्या इनव्हॉल्युंटरी असतात, आपल्या इच्छेनुसार काम नाही करत त्या. लक्षात आलं का? तर ही जी मस्क्युलॅरिस लेअर आहे ही स्मूथ मसल्स आहे, ही स्मूथ लेअर पासून बनलेली आहे, स्मूथ मसल पासून बनलेली आहे. ती आपल्या मर्जीनुसार काम नाही करत. हा डिफरन्स लक्षात ठेवा. तर कशापासून बनलेली आहे? स्मूथ मसल्स पासून बनलेली आहे मस्क्युलॅरिस लेअर. आणि याच्या पण काही लेअर तयार झालेले आहेत. 3 डिफरंट लेअर तयार झालेले आपल्याला दिसतात. मस्क्युलॅरिस पण 3 टाईपमध्ये डिवाइड झालेली आपल्याला दिसते, 3 सब लेअरमध्ये. सगळ्यात आउटरला आपल्याला दिसते लॉन्जिट्युडनल मसल्स. मस्क्युलॅरिस 3 लेअरमध्ये डिवाइड झालेली आहे, लॉन्जिट्युडनल, सर्क्युलर आणि ऑब्लिक मसल्स. सगळ्यात आउटर आहे मस्क्युलॅरिसचे हे 3 पार्ट आहे. सगळ्यात आउटरला आहे लॉन्जिट्युडनल मसल्स, ह्या आहेत लॉन्जिट्युडनल मसल. त्याच्या आत आहे मिडलला सर्क्युलर मसल्स, त्याच्या आत आहे ऑब्लिक मसल, म्हणजे सगळ्यात इनरला आहे ऑब्लिक मसल. तर अशा तऱ्हेनं हे जी मस्क्युलॅरिस लेअर आहे ही 3 सब लेअरमध्ये डिवाइड झालेली आहे. तर लक्षात आलं. आणखी एक लक्षात ठेवा की ही जी ऑब्लिक लेअर आहे हे तुम्हाला डायग्राममध्ये दिसेलच असं नाही, मी एक्स्ट्रा म्हणून काढून ठेवलेली आहे. तर ऑब्लिक मसल जी आहे, हे ऑब्लिक मसल लेअर जी आहे ही आपल्या बाकी सगळ्या एलिमेंटरी कॅनलमध्ये प्रेझेंट आहे, पण हे इंटेस्टाईनमध्ये ॲब्सेंट आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे ही एलिमेंटरी कॅनल जी कंप्लीट एलिमेंटरी कॅनल आहे, तर या कंप्लीट एलिमेंटरी कॅनलमध्ये आपल्याला ऑब्लिक मसल दिसतात. फक्त ऑब्लिक मसल्स कुठे ॲब्सेंट आहेत तर त्या ॲब्सेंट आहेत त्या म्हणजे आपल्या इंटेस्टाईनमध्ये. लक्षात आलं. तर असा हा मस्क्युलॅरिस ही एक लेअर आहे आपल्या एलिमेंटरी कॅनलची. आणि ही कशी आहे मस्क्युलॅरिस ही जी लेअर आहे ही कशी आहे? ही स्मूथ मसल्स पासून बनलेली आहे. कशा आहेत ह्या? स्मूथ मसल्स आहे की ज्याची मुवमेंट आपल्या हातात नाही. आपल्या एलिमेंटरी कॅनलची मुवमेंट आपल्या हातात नाही. आपण पाहिजे तेव्हा जेवण बाहेर करू शकत नाही, आपण पाहिजे तेव्हा जेवण आपलं डायजेस्ट करू शकत नाही, ते ऑटोमॅटिकच होते. म्हणजे याची मुवमेंट कशी आहे? इनव्हॉल्युंटरी आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं स्मूथ मसल्स कसे असतात? इनव्हॉल्युंटरी असतात, जे आपल्या इच्छेनुसार काम करत नाहीत. लक्षात आलं ना आता? तर आता ही आपण लेअर पाहिली मस्क्युलॅरिस. आणखीन एक लक्षात घ्या की मस्क्युलॅरिस जे लेअर आहे ती आपल्या स्टमकमध्ये ब्रॉड आहे, स्टमकमध्ये कशी आहे? वाईड आहे, जाड आहे. ही जी लेअर आहे ना मस्क्युलॅरिस ही स्टमकमध्ये जाड आहे आणि इंटेस्टाईनमध्ये थिन आहे, पातळ आहे. तर हा एक डिफरन्स लक्षात ठेवा. तर हे पाहिली आपण सेकंड लेअर मस्क्युलॅरिस. तर आतापर्यंत 2 लेअर कंप्लीट केल्या आपण. आपल्या एलिमेंटरी कॅनलची सगळ्यात आउटर लेअर आहे सेरोसा, त्याच्या आतमध्ये आहे मस्क्युलॅरिस लेअर. मस्क्युलॅरिस पण 3 पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे. ते कोणते आहेत? ते आहे लॉन्जिट्युडनल मसल, मिडलला आहे सर्क्युलर मसल, त्याच्या आत आहे ऑब्लिक मसल. तर अशा तऱ्हेने ह्या 2 मसलची आपण स्टडी केलेली आहे. तर आता आणखी आतमध्ये येऊ आपण. मस्क्युलॅरिसच्या आतमध्ये आहे सब म्युकोसा लेअर. आपल्याला काय दिसते? सब म्युकोसा लेअर. बघा सब म्युकोसा इथे पण आहे आणि सब म्युकोसा लेअर इथे पण आहे. तर सब म्युकोसा जी आहे हे लूज कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेली आहे. लक्षात ठेवा कशापासून बनलेली आहे? तर ही जी लेअर आहे सब म्युकोसा, ही सब म्युकोसा लेअर बनलेली आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू पासून. आणखीन काय याच्यामध्ये? या सब म्युकोसा लेअरमध्ये भरपूर साऱ्या ब्लड व्हेसल्स आहेत जोडलेल्या. बघा हे आहे सब म्युकोसा लेअर. इथे खूप साऱ्या ब्लड व्हेसल्स असतात है ना. जी आपली एलिमेंटरी कॅनल आहे त्याची जी सब म्युकोसा लेअर आहे त्याला खूप साऱ्या ब्लड व्हेसल जोडलेल्या आहेत, खूप साऱ्या नर्व्ह जोडलेल्या आहेत, खूप साऱ्या लिम्फ व्हेसल जोडलेल्या आहेत. लक्षात ठेवा
तर ही जी आपली कंप्लीट एलिमेंटरी कॅनल आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त ब्लड वेसल आपल्याला कोणत्या लेअरमध्ये दिसतात? सब म्युकोसा लेअर कशी बनलेली आहे? लूज कनेक्टिव्ह टिश्यू पासून. त्या सब म्युकोसा लेअरमध्ये आपल्याला ब्लड व्हेसल्स आलेल्या दिसतात. त्या सब म्युकोसा लेअरमध्ये आपल्याला लिम्फ व्हेसल आलेल्या दिसतात. त्यालाच काय जोडलेलं आहे? नर्व्स पण जोडलेले आहेत, ज्या नर्व्स आपल्या ब्रेन पर्यंत जोडायचं काम करतात. त्या नर्व्स पण आपल्या या सब म्युकोसा लेअरमध्ये किंवा या सब म्युकोसा लेअरमध्ये ह्या नर्व्स प्रेझेंट आहेत. तर अशा तऱ्हेनं हा आहे थर्ड नंबरची ही लेअर, ज्याला म्हटलं सब म्युकोसा लेअर. तर आतापर्यंत आपण 3 लेअर कंप्लीट केल्या. लक्षात ठेवा, परत एकदा रिपीट, सेरोसा, मस्क्युलरिस, सब म्युकोसा, 3 लेअर कंप्लीट झाल्या. आता सगळ्यात आतली इम्पॉर्टंट लेअर, सगळ्यात आतल्या लेअरला काय म्हटलं? म्युकोसा लेअर म्हटलं. लक्षात ठेवा, सगळ्यात आतली लेअर आहे म्युकोसा लेअर. आणि ही जी म्युकोसा लेअर आहे ही पूर्ण आपल्या या ओरल कॅव्हिटी पासून स्टार्ट होऊन मग आपल्या पूर्ण एनस पर्यंत आहे. आणि या पूर्ण म्युकोसा लेअरमध्ये गॉबलेट सेल्स आहेत. लक्षात ठेवा, ही जी आतली लेअर आहे ना, सगळ्यात आतली लेअर, ही कशापासून बनलेली आहे? कोणत्या सेल पासून बनलेली आहे? गॉबलेट सेल्स. तुम्हाला येऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. गॉबलेट सेल्स. आपली ही जी कंप्लीट म्युकोसा लेअर जी आहे, जी पूर्ण इथून सुरू झाली एनस पर्यंत, ह्या कंप्लीट जी म्युकोसा लेअर आहे ही बनलेली आहे या गॉबलेट सेल्स पासून. आणि गॉबलेट सेल खूप इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो सीईटी मध्ये, नीट मध्ये म्हणा, की म्युकोसा लेअर कशापासून? म्युकोसा लेअर ही गॉबलेट सेल्स पासून बनलेली आहे. आणि या गॉबलेट सेलचं फंक्शन काय? या गॉबलेट सेलचं फंक्शन आहे टू सिक्रीट म्युकस. ह्या गॉबलेट सेल म्युकस सिक्रीट करतात. लक्षात ठेवा, गॉबलेट सेल काय करतात? गॉबलेट सेल म्युकस सिक्रीट करतात. लक्षात आलं का? की आपली ही जी एलिमेंटरी कॅनल आहे, या पूर्ण एलिमेंटरी कॅनलमध्ये कोणत्या सेल्स आहेत? गॉबलेट सेल्स आहेत. आणि गॉबलेट सेलचं फंक्शन काय? ते आहे म्युकस सिक्रीट करणे. म्युकस जो आहे असा चिकटसा, ओलसर असा, स्टिकी असा पदार्थ आहे, सबस्टन्स आहे. त्यामुळेच आपली पूर्ण एलिमेंटरी कॅनल ही ओलसर असते, मॉइस्ट असते. लक्षात आलं ना? आपली एलिमेंटरी कॅनल बिलकुल सुकलेली आहे का? नाही. हा जो अन्न नलिकेचा आपला मार्ग आहे, हा जो पूर्ण रस्ता आहे, हा जो पाथवे आहे आपल्या अन्नाचा, तर हा कसा आहे? ओलसर आहे. आतून जर आपली अन्ननलिका आपण बघितली, आतून जर अन्ननलिका बघितली तर ती मॉइस्ट आहे, ओलसर आहे. कशामुळे ओलसर आहे, मॉइस्ट आहे? तर ती आहे म्युकसमुळे. आतमध्ये म्युकस आहे भरपूर सारा. त्या म्युकस कशासाठी असेल तो म्युकस? कारण आपण जे अन्न खातो ते इझिली पुढे 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 सरकत गेलं पाहिजे, त्याच्यासाठी आपली अन्ननलिका ही ओलसर असते, मॉइस्ट असते. तर ही ओलसर अन्ननलिका आपली मॉइस्ट ठेवण्याचं काम कोण करते? एलिमेंटरी कॅनल मॉइस्ट ठेवण्याचं काम कोण करते? तर ते करते गॉबलेट सेल्स. लक्षात ठेवा, आपल्या पूर्ण एलिमेंटरी कॅनलमध्ये गॉबलेट सेल्स प्रेझेंट आहेत. आणि गॉबलेट सेल्स कोणत्या लेअरमध्ये प्रेझेंट आहेत? गॉबलेट सेल्स ह्या म्युकोसा लेअरमध्ये प्रेझेंट आहेत. लक्षात ठेवा. आणि या म्युकोसा लेअरमध्ये खूप सारे आपल्याला मॉडिफिकेशन पण बघायला भेटतात. मी तुम्हाला सांगितलं की ह्या ज्या 4 लेअर आहेत, ह्या ज्या डिफरंट 4 लेअर्स आहेत आपल्या एलिमेंटरी कॅनलच्या, ह्या मॉडिफाय झालेल्या आहेत कुठे कुठे, ऑर्गनच्या अकॉर्डिंग ह्या मॉडिफाय पण झालेल्या आहेत. जसं की स्टमकमध्ये असो, इंटेस्टाईनमध्ये असो, ह्या मॉडिफाय झालेल्या आहेत. तर आपल्याला दिसते की म्युकोसा ही जी लेअर आहे ही इनी स्टमकमध्ये मॉडिफिकेशन झालेलं आहे. याचं स्टमकमध्ये मग काय झालेलं आहे? स्टमकमध्ये कसं मॉडिफिकेशन झालेलं आहे? तर बघा, हे आहे आपलं स्टमक, हे आहे आपलं स्टमक. आणि त्याच्यावर डिफरंट लेअर आहेत, है ना? आपल्या डिफरंट लेअर आहेत, त्याच्या 4. तर सगळ्यात आतली लेअर कोणती आहे आपल्या एलिमेंटरी कॅनलची? तर ती आहे म्युकोसा. काय आहे? म्युकोसा. सगळ्यात इनर लेअर कोणती आहे? म्युकोसा. लक्षात आलं? आता या म्युकोसाने स्टमकमध्ये काही मॉडिफिकेशन केलेले आहेत, काही स्वतःमध्ये चेंज झालेले आहेत. म्युकोसामध्ये काय झालेले आहे? तर हे जे आपलं आतून जर आपलं स्टमक पाहिलं, आपलं जे पोट आपण ज्याला म्हणतो किंवा स्टमक आहे, हे स्टमक हे पूर्ण असं स्मूथ नाही. आतमध्ये असं ते खरबड झालेलं आहे, किंवा त्याला आतमध्ये फोल्ड पडले, त्या वड्या पडलेल्या आहेत. जशा कपड्यांना कसं आपण असं वड्या पडतात, तशा तऱ्हेनं आतमध्ये आपल्या स्टमकला वड्या पडलेल्या आहेत, फोल्ड पडलेले आहेत. लक्षात ठेवा, फोल्ड पडलेले आहेत. तर कसं झालेलं आहे? हे असं फोल्ड तयार झालेलं आहे. लक्षात ठेवा. तर स्मूथ नाही आहे, असं चिकन चपाट नाही आहे आपलं स्टमक आतून, त्याला आतून फोल्ड पडलेले आहेत. त्याला रग म्हणतात. काय म्हणतात त्याला रग नाव आहे. लक्षात ठेवा, ROGUE. लक्षात ठेवा स्पेलिंग. तर काय की जो सगळ्यात आतली जी लेअर आहे, सगळ्यात आतली लेअर कोणती आहे? म्युकोसा. त्या म्युकोसानी काय केलं? स्टमकमध्ये काही मॉडिफिकेशन केले, स्टमकमध्ये काही बदल केले. काय झालं मग त्याच्यामुळे? स्टमकमध्ये मॉडिफिकेशन झाल्यामुळे काय झालं? तर रग फॉर्म झाले. काय झाले? रग. काही फोल्डिंग स्ट्रक्चर तयार झालं, आतमध्ये खूप सारे फोल्ड तयार झाले. या म्युकोसामुळे फोल्ड तयार झाले, आणि त्या फोल्डिंगला काय म्हणतो आपण? रग म्हणतो. लक्षात आलं का?
तर म्युकोसानी स्टमकमध्ये काही मॉडिफिकेशन केले, बदल केले, चेंज केले आणि काय केलं, आतलं स्टमकचं स्ट्रक्चर जे आहे, आतमध्ये स्टमक जे आहे ते त्याचा सरफेस रब झाला, आतून खूप साऱ्या त्याला फोल्ड पडल्या आणि त्या फोल्डला काय म्हणतो आपण, आपल्या स्टमकमध्ये जे आतून फोल्ड दिसतात त्याला काय म्हणतो आपण, रग म्हणतो. आणि याच म्युकोसामध्ये आपल्याला, या म्युकोसा लेअरमध्ये आपल्याला या स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ग्लँड्स पण बघायला भेटतात. या म्युकोसाने आतमध्ये काय तयार केलं, या स्टमकच्या आतमध्ये गॅस्ट्रिक ग्लँड्स काय तयार केल्या, ह्या आहेत स्टमकमध्ये. मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की आपल्या स्टमकमध्ये काय आहेत, गॅस्ट्रिक ग्लँड्स. आणि त्या गॅस्ट्रिक ग्लँड्स काय करतात, त्या गॅस्ट्रिक ज्यूस तयार करतात. आपल्या पोटामध्ये खूप सारा ज्यूस तयार होतो, गॅस्ट्रिक ज्यूस, पुढे आपण शिकवतो. तर एवढं लक्षात ठेवा की आपल्या स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ग्लँड्स आहेत आणि त्या गॅस्ट्रिक ग्लँड्स ह्या गॅस्ट्रिक ज्यूस तयार करतात. त्या ज्यूसमध्ये भरपूर सारे एन्झाईम्स असतात ज्याच्यामुळे आपलं जेवण पचते. ते कसं काय पचते ते आपण नंतरच्या याच्यात शिकणारच आहोत पुढे. तर कसं झालं पहा, या म्युकोसा लेअरनी मॉडिफिकेशन केलं आणि रग तयार झाले. या म्युकोसा लेअरनी मॉडिफिकेशन केलं आणि गॅस्ट्रिक ग्लँड्स तयार झाल्या. तर खूप साऱ्या अशा आपल्या स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ग्लँड्स आहेत, लक्षात ठेवा, गॅस्ट्रिक ग्लँड्स. तर म्युकोसा लेअरमध्ये काय तयार झाल्या, खूप साऱ्या गॅस्ट्रिक ग्लँड्स. आणि गॅस्ट्रिक ग्लँडचं फंक्शन काय आहे, गॅस्ट्रिक ज्यूस तयार करणे, टू सिक्रीट गॅस्ट्रिक ज्यूस. तर आता लक्षात आलं तुमच्या, जी सगळ्यात आतली लेअर आहे त्यांनी स्टमकमध्ये मॉडिफिकेशन केले आणि आतून याचा जो सरफेस आहे तो असा काय झाला, रफ झाला किंवा फोल्ड झाला आणि त्याला आपण काय म्हटलं, रग. आणि त्याचबरोबर मस्क्युलरिस, ही जी मस्क्युलरिस लेअर आहे याच्यामुळे गॅस्ट्रिक ग्लँड्स पण फॉर्म झाले आपल्या स्टमकमध्ये. आणि त्या गॅस्ट्रिक ग्लँडचं फंक्शन काय, टू सिक्रीट गॅस्ट्रिक ज्यूस. गॅस्ट्रिक ग्लँड गॅस्ट्रिक ज्यूस तयार करतात. त्या ज्यूसमध्ये भरपूर सारे एन्झाईम्स असतात, त्याच्यामुळे आपलं जेवण पचते, आपल्याला जेवण डायजेस्ट होते या गॅस्ट्रिक ज्यूसमुळे. लक्षात आलं, तर इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या. आता बघा, आता ही जी म्युकोसा लेअर आहे हिने आपल्या स्टमकमध्ये मॉडिफिकेशन तर केलंच, सोबत आपल्या इंटेस्टाईनमध्ये पण मॉडिफिकेशन केलेलं आहे काही, बरोबर. आता ही जी म्युकोसा लेअर आहे ही इथून स्टार्ट झाली तर स्टमकमध्ये गेल्यानंतर हिने मॉडिफिकेशन केलं, बरोबर. त्याचबरोबर आणखीन ते जेव्हा पुढे जाईल तर इंटेस्टाईनमध्ये पण तिने मॉडिफिकेशन केलं. तर इंटेस्टाईनमध्ये काय मॉडिफिकेशन केलं तर बघा तुम्हाला सांगतो. या म्युकोसानी स्टमकमध्ये जसं मॉडिफिकेशन केलं तसंच मॉडिफिकेशन जे आहे या म्युकोसामुळे आपल्या इंटेस्टाईनमध्ये पण झालेलं दिसते. मग इंटेस्टाईनमध्ये काय मॉडिफिकेशन झालेलं दिसते या म्युकोसामुळे तर बघा, हे आहे फॉर एक्झाम्पल आपलं इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये मॉडिफिकेशन झालेलं आहे. बघा लक्षात ठेवा, स्मॉल इंटेस्टाईन हा आहे आपला स्मॉल इंटेस्टाईन, ठीक आहे. तर ही आहे स्मॉल इंटेस्टाईन, एक लॉंग ट्यूब. आता या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ही आतली लेअर कोणती आहे, सगळ्यात आतली म्युकोसा. याच्या बाहेर कोणती असेल, सब म्युकोसा. त्याच्या बाहेर कोणती लेअर असेल, त्याच्या बाहेर कोणती लेअर असेल, मस्क्युलॅरिस. सगळ्यात बाहेरची लेअर कोणती असेल, सेरोसा. लक्षात आलं. तर अशा ह्या लेअर आहेत डिफरंट. तर ही आहे आपली, हे आहे आपला स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनची बाहेरची लेअर सेरोसा, मस्क्युलॅरिस, सब म्युकोसा आणि ही म्युकोसा लेअर. या म्युकोसा लेअरनी या इंटेस्टाईनमध्ये, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काही मॉडिफिकेशन केले, काही बदल केले स्वतःमध्ये. काय बदल केले तर या म्युकोसामुळे जो आहे, हा जो म्युकोसा लेअर आहे आतमधला, सगळ्यात आतमधला लेअर, याच्यामुळे असं या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये असं फिंगर लाईक स्ट्रक्चर तयार झालं. काय तयार झालं, फिंगर लाईक स्ट्रक्चर. लक्षात ठेवा, असं फिंगर लाईक स्ट्रक्चर तयार झालं आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. या म्युकोसा लेअरनी फिंगर लाईक स्ट्रक्चर तयार केलं आणि त्याला विलाय म्हणतात. काय म्हणतात त्याला, विलाय. विलाय हे प्लुरल आहे, एक असेल तर विलस. तर बघा, आता अशा तऱ्हेनं या म्युकोसा लेअरने आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय केलं, मॉडिफिकेशन केलं, काही बदल केले. काय केलं यांनी, असं फिंगर लाईक, आपलं फिंगर बोट जसं आपलं तसं फिंगर लाईक स्ट्रक्चर तयार केलं, याला म्हटलं विलाय, बरोबर. आता या विलाय काही सेल पासून बनलेल्या आहेत. या विलाय ज्या आहेत त्या काही सेल्स पासून बनलेल्या आहेत. त्यांना ब्रश बॉर्डर सेल्स म्हणतात. काय म्हणतात त्यांना, ब्रश बॉर्डर सेल्स किंवा इपिथेलियल सेल्स म्हणतात. आता लक्षात घ्या, बघा ह्या आहे विलाय. या विलाय बनलेल्या अशा ब्रश बॉर्डर सेल्स पासून, राईट, अशा ब्रश बॉर्डर सेल्स पासून बनलेल्या आहेत. आणि या ब्रश बॉर्डर, आता बघा, आता इथे थोडंसं मोठं काढतो मी. हा फॉर एक्झाम्पल काय आहे, हा आहे विलाय. एक विलाय काढला मी, इथला एक विलाय. हे स्मॉल, आपलं जे स्मॉल इंटेस्टाईन आहे तिथे हे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. आपल्या लहान आतडा ज्याला म्हणतो आपण स्मॉल इंटेस्टाईन, त्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये असं फिंगर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. तसं डोळ्यात ते दिसणार नाही, पण असं फिंगर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. आणि काय म्हणतात त्याला, विलाय म्हणतात, बरोबर. आणि ह्या विलाय ज्या आहे, ह्या विलायवर अशा खूप साऱ्या सेल प्रेझेंट आहे, ब्रश बॉर्डर सेल्स म्हणतात त्याला. बघा
हे आहे विलायवर आपल्या ब्रश बॉर्डर सेल्स. ठीक आहे, या ब्रश बॉर्डर सेल्स वरती काही असं ब्रश सारखं असं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे पहा. असं आपल्या जसे केस असतात ना, त्या केस सारखं असं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. याला म्हणतात मायक्रोविलाय म्हणतात. काय म्हणतात त्याला? मायक्रोविलाय. हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे, बऱ्याचदा विचारलं जाते. याला म्हणतात मायक्रोविलाय. तर लक्षात आलं तुम्हाला? तर आपल्या या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये या म्युकोसा लेअरनी मॉडिफिकेशन केलं. म्युकोसा लेअरनी काय तयार केलं? आतमध्ये फिंगर लाईक स्ट्रक्चर, त्याला म्हटलं विलाय. आणि विलाय कशापासून बनलेले आहे? हे विलायवर आपल्याला दिसते, या विलायवर आहेत ब्रश बॉर्डर सेल्स. या विलायवर काय? ब्रश बॉर्डर सेल्स. आणि या ब्रश बॉर्डर सेलवर काही आपले हे जे केस असतात त्या केसासारखं काही स्ट्रक्चर प्रेझेंट आहे असं, तर त्याला म्हणतात मायक्रोविलाय. त्या मायक्रोविलायमुळे काय होऊन जाते की सरफेस एरिया वाढतो, मग जेवण पचते चांगलं. आणि सोबतच ह्या ज्या विलाय आहे, या विलायमध्ये खूप साऱ्या ब्लड व्हेसल्स आहेत आतमध्ये, है ना. आपल्या या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ज्या विलाय आहेत, त्या विलायमध्ये खूप साऱ्या ब्लड व्हेसल्स आतमध्ये आहेत. आपल्या रक्तवाहिन्या आहेत, ब्लड व्हेसल्स आहेत. आणि सोबतच त्याला लिम्फ व्हेसल पण जोडलेले आहेत, त्याला आपण लॅक्टियल्स म्हणतो, बरोबर. तर आता बघा, परत एकदा तुम्हाला सांगतो, हा जो विलाय आहे, या विलायच्या आतमध्ये खूप साऱ्या ब्लड व्हेसल्स आहेत. ब्लड व्हेसल्स आहेत, सोबतच लिम्फ व्हेसल आहेत. लिम्फ व्हेसल्स, तर लिम्फ व्हेसल्स पण आहेत. सगळ्यात मोठी लिम्फ व्हेसल कोणती आहे? ती आहे लॅक्टियल. तुम्हाला लॅक्टियल क्वेश्चन येऊ शकतो, लक्षात ठेवा. तर ही जी विलाय आहे आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, जे फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे त्याला आपण विलाय म्हणतो. परत सांगतोय मी तुम्हाला, लक्षात ठेवा. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जे फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे त्याला विलाय म्हणतात. आणि त्या विलायच्या वरती तुम्हाला अशा सेल दिसतात, त्यांना ब्रश बॉर्डर सेल्स म्हणतात. आणि त्या ब्रश बॉर्डर सेलवर काही केसांसारखं स्ट्रक्चर आलेलं आहे. पहा, हे आहे ब्रश बॉर्डर सेल, हा विलाय ब्रश बॉर्डर सेल. या ब्रश बॉर्डर सेलवर काही हेअर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, त्याला म्हणतात मायक्रोविलाय. आणि मायक्रोविलाय काय करतात? जेवण पचायला मदत करतात. त्याचबरोबर हा जो आपला विलाय, या विलायमध्ये खूप साऱ्या ब्लड व्हेसल्स आहे, लिम्फ व्हेसल्स आहेत. आणखीन एक इम्पॉर्टंट लक्षात घ्या, हा जो विलाय आपल्याला दिसतो, हे जे विलाय आपल्याला दिसतात असे, ठीक आहे, हे जे विलाय आहेत, त्या विलायच्या आपल्याला दोन विलायच्या मधात, या दोन विलायच्या बेसमध्ये, तर आता हा विलाय बघा, हे विलाय, हा विलस म्हणू आपण याला, याचं प्लुरल आहे विलाय म्हणजे जास्त. ठीक आहे, तर आता बघा, या दोन विलायच्या मधात आपल्याला काय दिसते? अशी खोलगट असा भाग दिसतो, त्याला क्रिप्ट म्हणतात. काय म्हणतात त्याला? क्रिप्ट, CRYPT, क्रिप्ट. लक्षात ठेवा, क्रिप्ट हा खोलगट असा भाग दिसतो. दोन विलायच्या मधात खोलगट असा भाग दिसतो. आणि हा खोलगट भाग जो आहे, ज्याला क्रिप्ट म्हटलं, तो क्रिप्ट सगळ्यात आधी शोधून काढला तो म्हणजे जर्मन सायंटिस्टनी. त्याचं नाव होतं लेबेरकुम. म्हणूनच या क्रिप्टला नाव दिलेलं आहे क्रिप्ट ऑफ लेबेरकुम. काय म्हणतात त्याला? क्रिप्ट ऑफ लेबेरकुम. तर लक्षात ठेवा, हा एक जर्मन सायंटिस्ट होता, त्यांनी हे स्ट्रक्चर शोधून काढलं, त्याला म्हणतात क्रिप्ट ऑफ लेबेरकुम. तर क्रिप्ट ऑफ लेबेरकुम कुठे असतात? तर ते या दोन्ही विलायच्या या बेसमध्ये असतात. ह्या दोन विलायच्या खाली बेसमध्ये, या दोन विलायला लागून हे आहेत स्ट्रक्चर. कोणतं? क्रिप्ट ऑफ लेबेरकुम. तर आपल्या बुकमध्ये ते स्ट्रक्चर दिलेलं नाही, पण NCERT मध्ये ते स्ट्रक्चर दिलेलं आहे. तर तुम्हाला समजायसाठी ही एक डायग्राम बघा, तुमच्या लक्षात येईल की हे स्ट्रक्चर कसं आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये दिसते की कसं या दोन विलायच्या मधात तुम्हाला हे स्ट्रक्चर प्रेझेंट दिसते, क्रिप्ट ऑफ लेबेरकुम. तर अशा तऱ्हेनं ही जी सगळ्यात आतली जी लेअर आहे, ज्याला आपण म्युकोसा म्हटलं, त्यांनी असे मॉडिफिकेशन केलेले आहे डिफरंट ऑर्गन्समध्ये. तर हे आहेत आपल्या एलिमेंटरी कॅनालच्या डिफरंट 4 लेयर्स. तर ह्या कशा बनलेल्या आहेत, त्या प्रत्येकाचं काय फंक्शन आहे, ते सगळं आपण डिटेलमध्ये समजून घेतलेलं आहे. तर आता याची चांगल्या तऱ्हेनं प्रॅक्टिस करा. खूप वेळा हे डायग्राम काढून बघा. न पाहता तुम्हाला डायग्राम आली पाहिजे, त्याला लेबलिंग आले पाहिजे. आणि एकदा तुम्हाला लेबलिंग वगैरे आलं की मग तुम्हाला याचं डिस्क्रिप्शन पण लिहिता येईल. तर इथे आपण आता थांबू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे आहेत ॲसेसरी ग्लँड, त्या ॲसेसरी ग्लँडबद्दल आपण शिकणार.